कारण बालाजीचं अतिशय महत्व आहे, कारण विष्णू रूप आहे. आता याचा संबंध कसा हे तुम्हाला मी थोडक्यात सांगतो. हे अतिशय महत्वाचं आहे. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये जर बघितलं तर उत्पत्ती, स्थिती आणि लय या 3 गोष्टी आपण मानतो. अशा पुराणात आणि ग्रंथात दिलेल्या पण आहेत. उत्पत्ती कोण करतो? ब्रह्मदेव. स्थिती कोण? उत्पत्ती, स्थिती, लय ब्रह्मा, विष्णू, महेश. म्हणजे ब्रह्मदेवता उत्पत्ती, स्थिती म्हणजे पालन पोषण विष्णू देवता करते, आणि लय म्हणजे संहार जो आहे किंवा आपला मोक्ष हा जो पार्ट आहे तो भगवान शंकराच्या हातामध्ये आहे. तर विष्णू देवता हे आपलं पालन पोषण करते. म्हणजे आपण जन्मल्यापासून मरेपर्यंत आपल्याला जे काही पुरवायचंय, अन्न, वस्त्र, निवारा, त्या संबंधी लागणाऱ्या गोष्टी, लक्झरियस गोष्टी, फायनान्स, पैसा, दागिना, तुम्हाला जे काय फायनान्शियल सपोर्टची देवता कोण आहे? विष्णू देवता आहे. त्याचं पूजन करणं गरजेचं आहे, तर तुम्हाला फायनान्शियल प्रॉस्पेरिटी गॅरंटीडली येते. आज या जगामध्ये, जगतामध्ये जर बघितलं तर सगळ्यात श्रीमंत दैवत कुठलं आहे आपल्या भारतामध्ये आणि जगामध्ये पण? ते आहे व्यंकटेश बालाजी. अनेक लोक तुम्ही व्यंकटेश बालाजीचं भक्त असाल. सगळ्यांना मी विनवणी करेन की ज्यांना शक्य आहे त्यांनी वर्षामधून एकदा तर तिरुपती बालाजीला नक्की जायला पाहिजे. गॅरंटीचा फरक पडतोच पडतो. आणि आपल्याला शक्य जेवढं आहे तेवढं दान तुम्ही थोडंफार प्रमाणात पैशाच्या स्वरूपात 1 ग्रॅम सोनं, 2 ग्रॅम सोनं, तुम्हाला जसं जमेल त्या हुंडीमध्ये दान करायला पाहिजे. 100% प्रॉस्पेरिटी ही येते कशावरून? कारण असं केल्यामुळंच आज ऑल ओव्हर वर्ल्ड मध्ये, सगळ्यात भारतामध्ये सगळ्यात श्रीमंत बालाजी आहे. म्हणजे आपल्या पुराणामध्ये जे लिहिलेलं आहे, स्थिती पालन पोषण कारक जो देवता आहे ती देवता विष्णू आहे. म्हणून इथं सिद्ध होतं की ऑलरेडी आता बालाजी विष्णूचं दैवत जे आहे ते ऑलरेडी सगळ्या जगात श्रीमंत दैवत आहे.